आज गावाकडून मुंबईला परत यायचं होतं आणि त्याच्यासाठीच इथे सामानाची मी भराभरी करत होते. तर बरंचसं सामान इकडे अगोदर मी भरून ठेवलेलं होतं. इथे तुम्ही पाहू शकता मला जे जे लागणार होतं ते सर्व इथे मी भरून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये बरंचसं उन्हाळकाम पण आहे आणि नंतर इथे पपया पण घेतलेल्या आहेत शेतातल्या आणि नंतर उडदाची डाळ पण भरून ठेवली आणि इथे ना काळा मसाला माझ्या आईने बनवलेला होता आणि माझ्याकडं अगोदरचाच उपलब्ध होता, परंतु मग म्हटली की नवीन बनवला आहे त्याच्यामुळे कसा काय झाला आहे तो बघण्यासाठी थोडासा घेऊन जा. आणि मग मी तो पण इथे भरलेला आहे. आणि नंतर ना जे काही उन्हाळ काम आहे ते व्यवस्थित प्रवासात टिकावं याच्यासाठी इथे एक बॉक्स घेतला आणि त्याच्यामध्ये हे मी भरत होते. आता हा व्हिडिओ शूट करत असताना माझा बहिणीचा मुलगा ना एकदम तिथे येऊन बसला आणि तो कुतूहलानं पाहत होता की मावशी तर इकडे हे सामान भरते आणि हा व्हिडिओ कशासाठी करत आहे. त्याला काही समजतच नव्हतं आणि तरीसुद्धा तो माझ्या साईडला येऊन बसला आणि मग मी ना त्याला बोलत बोलत आणि माझ्या बहिणीला बोलत बोलत ही सर्व पॅकिंग करत होते. सर्वात अगोदर इथे मी पापड भरलेले आहेत आणि नंतर हे उन्हाळकाम मी कॅरीबॅगमध्ये घालून घेतलेलं आहे. याच्यामध्ये चिप्स आहेत, तसेच साबुदाण्याचे पापड आहेत आणि नंतर चकली पण आहे उपवासाची. ही या बॉक्समध्ये मी घालून घेतली आहे आणि सर्वात वरती इथे हे पापड घालून घेतलेले आहेत. आता मला वाटलं ही कुरडया पण याच्यामध्ये बसतील, पण मग त्या बॉक्समध्ये बसत नव्हत्या म्हणून त्या सेपरेटच ठेवल्या. आता ह्या कुरडया माझ्या बहिणीने पहिल्यांदाच बनवलेल्या होत्या आणि माझ्यासाठी ती घेऊन आलेली होती आणि मला म्हटली की ती काय घेऊन यायच्या. तर मी म्हटलं अगं मला जास्त लागतच नाही आणि मुंबईमध्ये ना हे सर्व पदार्थ तेवढे टिकत पण नाहीत, त्याच्यामुळे जास्त आणूच नको. मग बाकीचे वर्षभरातील अर्धे सण तर माझे गावाकडेच होतात आणि त्याच्यामुळे मला ना हे उन्हाळकाम जास्त लागत नाही, त्याच्यामुळे मी सेपरेट बनवतही नाही. आणि मग माझी आई भाऊजाई यांनी बनवलेले किंवा मग माझ्या बहिणीने काही थोडंसं बनवलेलं मी ते घेऊन येत असते. तर अशा पद्धतीने हे सर्व पापड हे मी छान या बॉक्समध्ये पॅक केले. आता पपया पण काय होतात की प्रवासात एकदम पॅक करून ठेवल्या की त्याला ओलेपणा येतो, म्हणजे घाम आल्यासारखं होतं आणि त्या खराब होतात. म्हणून मग त्याला पण पेपर गुंडाळून अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे. आणि हे सर्व पॅक करून झाल्यानंतर बाकीचं साहित्य पण मी छान भरून घेतलेलं आहे. आता या पपया एका पिशवीमध्ये मी घालून घेते आणि सोबत मी जिथे सीटवरती झोपणार आहे त्याच साईडला ही पिशवी ठेवून देणार होते. कारण काय होतं एकदम पॅक करून ती जर ठेवून दिली ना ट्रॅव्हल्समध्ये आणि नंतर मग त्या पपया पूर्ण खराब होतात आणि त्याच्यासाठीच मग अशा पद्धतीने मी त्याला ठेवून दिलेलं आहे. आणि नंतर ना माझ्या नणंदबाईंनी हे आमच्यासाठी द्राक्ष पाठवून दिलेले होते. आता तिथे मी व्हिडिओ काही शूट करू शकले नाही, परंतु बॉक्समधून बाहेर काढताना अशा पद्धतीने मी व्हिडिओ घेतलेला आहे. एवढे सारे द्राक्ष पाहून खूप छान वाटलं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.